शामराव श्रीरंग पवार, रिटायर्ड पोलीस ASI, सिद्धविनायक मंदिर, दादर असिस्टंट इंचार्ज. आपल्याला मी दाखवत आहे राष्ट्रीय कीर्तन महोत्सव 2026. माननीय आमदार साहेब किसनजी कतोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे राष्ट्रीय कीर्तन महोत्सव. आणि मी आपल्याला दाखवत आहे ज्ञानेश्वर माऊली दाखवत आहे, विठ्ठल महाराज दाखवत आहे, संत तुकाराम महाराज दाखवत आहे, विठ्ठल माऊली, पांडुरंग, आणि समोर बघा माऊलींचा फोटो लावलेला आहे. दुसरं पण एक सादर एक बोलत आहे तिकडे. आणि ही शाळा क्रमांक 2 आहे. मी आपल्याला दाखवतो आहे मुलं शाळेच्या बाहेर गेम खेळत आहेत, खेळ खेळत आहेत आणि उत्साहित आहेत. सर्व तरुण आहेत. आता बघा खो खो खेळत आहेत. हे तुम्हाला विहंगम तशी मी माझ्या डोळ्यांनी दाखवत आहे. आणि इथं दुसरा दाखवणारा कोणी नाही आहे. फक्त एक साधक आहेत, माऊली आहेत. त्यांना पण मी त्यांना ते बघतात माझ्याकडे आणि मी त्यांचंही दर्शन घेणार आहे. मी रिटायर आहे आणि माऊलींना दाखवत आहे की ज्ञानेश्वर माऊली आमच्या सर्व वारकरी लोकांचं दैवत आहे. आणि आता ते मला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराज बोलत आहेत ते आमचे विनय हे आहेत. ते आर्मी रिटायर आहे, आर्मी रिटायर सुभेदार आहेत. त्यांची ते ओळख चोपदार आता इथे काम करतात, छान काम करतात. आणि मी पण कालपासून इथे हजेरी लावलेली आहे. कारण मी थोडा उशिरा आलो, कारण मी घनसोलीला राहतो. माझी सून, माझा मुलगा आणि माझी नात ओजस्वी इथे श्रीजी मेडॉसमध्ये राहते. आणि माझे युवा आहेत माननीय तात्यासाहेब सोनावणे, यांचा मी युवा आहे. आणि कतोरे साहेबांशी त्यांच्यामुळे माझा रिश्ता झाला आहे. आणि गेली सलग 4-5 वर्षे मी इथे येत आहे या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवास. आणि एवढं बोलतो आणि इथे थांबतो. आणि माननीय किसन कतोरेजी साहेबांना उदंड आयुष्य मी चिंततो. आणि समोर जे मेजर राहिलेले आहेत त्यांना मी उदंड आयुष्य चिंततो. आणि त्यांना मी विनंती करतो की मला आपण या व्हिडिओमध्ये दाखवावं. हे ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजाचे मंदिर आहे. विठ्ठल रुक्माई आहे, ज्ञानेश्वर आहे, तुकाराम महाराज आहे, विठ्ठल रुक्मिणी आहे. हे मंडप, पुरा मंडप आहे. तिथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, विठ्ठलाची. आणि स्टेज आहे. इथं कीर्तन होतं बघा. आता ते आपल्याला माहिती देत आहेत. आपल्याला कीर्तन सकाळी संध्याकाळी 5 ते 6 भजन, 6 ते 7 हरिपाठ, आणि हरिपाठानंतर 7 ते 9 कीर्तन. मी असतो चौकदार इथं. मी आर्मी रिटायर सुभेदार आहे. आपला नंबर काय आहे? माझा नंबर आहे 75 90 92 68 75. आपण कुठे राहतात? मी सातारचा आहे, जिल्हा सातारा. गाव? चिलेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अच्छा. चांगलं काम करत आहात आपण. आणि मी आहे रिटायर ASI शामरावजी पवार, मुक्काम पोस्ट माईगाव, तालुका जावली, जिल्हा सातारा. दोघांची जोडी गट्टी जमली आता. आणि मी आता हजेरी लावणार आहे. आणि कालाचे कीर्तन झाल्यानंतर मी माझ्या मार्गस्थ होणार आहे घनसोलीकडे. आता या सर्वांना आता नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये मला दाखवणारे मिळाले आहेत आणि ते मला दाखवतील. मी आता माऊलीचं दर्शन घेत आहे. तुम्ही मला दाखवावं. मी माऊलीचं दर्शन घेत आहे. ज्ञानेश्वर माऊली, ध्यानराज माऊली, तुकाराम, सर्वांना उदंड आयुष्य द्या. सर्व भारतवर्षाला सांभाळा आणि सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या. आणि सगळ्यांना हा राष्ट्रीय कीर्तन महोत्सव जे आमदार किसनजी कतोरे साहेब हे संपन्न करतायत त्यांना पण उदंड आयुष्य द्या. आणि त्यांच्या कुटुंबालाही द्या. आणि माननीय तात्यासाहेब सोनावणे माझे युवा आहेत, त्यांनाही त्यांच्यामुळं मी इथं येऊ शकलो. मी आता थोडं भावूक झालो आहे. त्यांनाही कुटुंबाला उदंड आयुष्यात शुभेच्छा देतो. परत राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला मी वंदन करतो. आणि
माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय, जय जय हिंद. जय हिंद. बंद करा.